लोहगावातील आणखी काही घटना. लोहगावी असताना एका होळी पौर्णिमेच्या रात्री तुकोबांचे कीर्तन झाले. सकाळी उठून त्यांनी जवळच्याच एका विहिरीतल्या पाण्याने स्नान केले. त्या विहिरीचे पाणी कुणी घेत नसत, कारण ते खारट होते. पण तुकोबांनी आंघोळ केल्यानंतर एकदा कुणाच्या तरी लक्षात आले की ते पाणी गोड झाले आहे. ती विहीर आजही तिथे असून तिला कासार विहीर असे म्हणतात. त्याच गावी एक ब्राह्मण जोडपे राहत असे. तो नवरा तुकाराम महाराजांचा भक्त असून प्रपंचात त्याचे लक्ष नावापुरतेच असे. त्याचा त्या पत्नीला फार राग येत असे. एकदा तिचा नवरा बाहेरगावी गेल्याची संधी साधून तिने श्री तुकाराम महाराजांना घरी जेवण्यासाठी आमंत्रण दिले. त्यावेळी मुद्दामच तिने कडू भोपळ्याची भाजी रांधली व त्यांना आग्रह करून वाढली. तुकोबांनी पोट भरून जेवण केले व ते निघून गेले. पण देवाला मात्र या गोष्टीचा फार राग आला. त्यामुळे तिच्या सर्वांगावर मोठमोठी गळवे आली. अनेक औषधे केली तरी त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. आणखी एक नवरा बायको परम भाविक अशी होती. त्यांनी सोमवार व्रताचे उद्यापन करतेवेळी तुकोबांना भोजनास आमंत्रण दिले. जेवतेवेळी दिव्यातील तेल संपत आले म्हणून त्या स्त्रीने पाहिले तर भांड्यात तेल शिल्लक नव्हते. तेव्हा ती दोघे मोठ्या काळजीत पडली असता तुकोबा म्हणाले की बुदल्यात नीट पहा, थोडे बहुत तेल तळाला तरी उरले असेल. मग तिने जाऊन पाहिले तर बुदला तेलाने पूर्ण भरला होता. तेव्हा त्या उभयतास मोठे नवल वाटले. लोहगावच्या पाटलाच्या अंगणात एक शिळा होती. तुकाराम महाराज कधीकधी तिच्यावर बसत असत. एकदा असेच ते बसले असताना एक जुने पाने सामान गोळा करणारा मनुष्य आला व त्यांना नमस्कार करून बसला. तेव्हा तुकोबांनी त्याला विचारले की आज काय प्राप्ती झाली. त्यानेही आपली पोतडी त्या शिळेवर रिकामी केली. ते सर्व लोखंडाचे किडूक-मिडूक तुकडे होते. तुकाराम महाराज म्हणाले की बरे आहे, हे सर्व उचलून घरी जा, असे सांगून स्वतः उठून चालते झाले. तो माणूस तुकडे गोळा करू लागला तेव्हा त्यास आढळले की ते सर्व सोन्याचे झाले आहेत. लोहगावचा जोशी पूर्ण भाविक व श्री तुकाराम महाराजांवर श्रद्धा असलेला होता. एकदा काही उत्सवाच्या निमित्ताने रात्री कीर्तन होते. त्या जोशीचा मुलगा घरी फार आजारी होता. त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करून तो देवळात जाण्यासाठी निघाला असता पत्नीने त्याला घरी थांबण्याविषयी आग्रह केला. पण तिचे न ऐकता तो कीर्तनासाठी निघून गेला. सुमारे 1 प्रहर रात्रीला त्या मुलाची अत्यवस्थ अवस्था झाली व तो मरण पावला. घरात दुसरे कोणीच नाही. तेव्हा दुःखाच्या भरात त्या स्त्रीने ते प्रेत उचलले व तरातरा येऊन कीर्तन चालू असताना तुकोबांच्या समोर ठेवले व म्हणाली, तुझ्या नादाने माझा नवरा प्रपंचाकडे दुर्लक्ष करतो. आज सुद्धा घरी न थांबता तो मुलाला टाकून इकडे आला. आता या मुलाचे प्राण परत आणून दे, नाहीतर तुझा देवाच्या नावाने लोकांना भुलवण्याचा उद्योग तरी सोड. कीर्तनात मध्येच उत्पन्न झालेले विघ्न आणि त्या मातेचे दुःख पाहून त्यांचा जीव कळवळला आणि त्यांनी नारायणाचा धावा मांडला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दाऊ नये. थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे. तुका म्हणे माझे निववावे डोळे, दाऊनी सोहळे सामर्थ्याचे. अशा तऱ्हेने डोळे मिटून तो 1 प्रहरभर अळवीत होता.
असा चमत्कार झाला की अकस्मात डोळे उघडून तो मुलगा उठून बसला आणि टाळ्या पिटू लागला. तेव्हा त्याच्या मातेला अति आनंद झाला व तिने श्री तुकाराम महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले. सर्व श्रोत्यांनी जय जयकार करून आकाश दणानून सोडले. तुकोबांवर संन्याशाची फिर्याद. एकदा कीर्तन चालू असताना 2 संन्याशी कीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसले. तेव्हा तुकोबांनी नामाचे महत्त्व वर्णन करावयास आरंभ केला. ते म्हणाले की कर्मभाग जरी प्रधान असला तरी सुद्धा त्यातही नामोच्चार हा अत्यावश्यक आहे. कारण कोणत्याही कार्यारंभी हरि ओम असे नाम घेतले जाते आणि समाप्ताच्या वेळी यस्य स्मृत्या च नामोक्त्या या न्यायाने नामच घेतले जाते असे सांगून त्यांनी नाम गजर सुरू केला. तेव्हा ते दोघे संन्याशी कीर्तनातून उठून चालते झाले. ते पुण्यात अधिकाऱ्यापाशी गेले व त्यांनी अशी फिर्याद नोंदवली की तुकाराम महाराज धर्मविरोधी प्रचार करतात. कर्म हे कमी प्रतीचे असून नाम त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे भोळ्या बाबड्या लोकांना सांगतात. श्री तुकाराम महाराजांना ब्राह्मण नमस्कार करतात असा सगळा अधर्म चालला आहे म्हणून अधिकारी या नात्याने तुझपाशी तक्रार आणली आहे. तर या गोष्टीचा काही बंदोबस्त कर, न पेक्षा आम्ही इथेच प्राणांतिक उपोषण करू. त्यावर तो दादूजी नावाचा अधिकारी म्हणाला की तुम्ही स्वस्थ राहा, मी आताच निरोप पाठवून त्यास बोलावून घेतो. मग तुम्ही शास्त्रार्थाविषयी वादविवाद करा, पण जो हरेल त्याला मी कडक शिक्षा केल्या वाचून राहणार नाही हे मात्र ध्यानी असू द्या. असे बोलून त्याने एक पत्र लिहून लोहगावी ब्राह्मणांसाठी दिले. राजदूतांनी आणलेले पत्र वाचून सर्वांना मोठी काळजी उत्पन्न झाली. पण श्री तुकाराम महाराजांनी सगळ्यांना आश्वासन दिले की घाबरण्याचे काही कारण नाही. आपल्या पाठीशी पंढरीनाथ उभा असताना भीती कशाची. मग अनेक भक्तगणांसह तुकोबा पुण्याला जाण्यासाठी निघाले. दिंड्या, पताका, टाळ, मृदंगाच्या साथीने निघालेल्या त्या लोकात पुन्हा वाटेतील गावोगावीचे वारकरी सामील होत गेले. पुण्याला संगमावर जेव्हा हे लोक उतरले तेव्हा आसपासचे आणखीही भक्तजन जमले. तिथे 5-10 हजारांचा जमाव गोळा झाला. गडबडीचा आवाज ऐकून दादूजीने गच्चीवर जाऊन पाहिले व आपल्या सेवकांना विचारले की हा प्रकार तरी काय आहे, कुणाचे सैन्य उतरले आहे की काय. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की लोहगावीचा तुकाराम महाराज संगमावर कीर्तन करीत आहे. ते दृश्य पाहताच दादूजी सुद्धा पूजेचे साहित्य घेऊन दर्शनासाठी गेले. त्यावेळी ते संन्याशी पुढे येऊन त्यांना बोलले की अरे, तुझ्यावर विश्वासून आम्ही फिर्याद केली आणि आता स्वतः तूच त्याच्या दर्शनाला कसा काय जातोस. तेव्हा तो अधिकारी म्हणाला, अजून तरी त्याच्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही. शिवाय स्वतः छत्रपती त्यांचे कीर्तन ऐकावयास जात असतात, तेव्हा अधिकाऱ्याचे कर्तव्य करणे आम्हा सध्या आवश्यक आहे. पण मी त्यास गावात घेऊन येईन आणि शास्त्र चर्चा होईलच. त्यात जो हरेल त्याला कडक शिक्षा केली जाईल याची पूर्ण खात्री बाळगा. असे बोलून काही प्रतिष्ठित नागरिकांसह जाऊन त्याने श्री तुकाराम महाराजांचे मोठ्या थाटाने स्वागत केले व त्यांना सन्मानाने पुण्यात आणून एका हवेलीत त्यांची राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशीच्या 3ऱ्या प्रहरी एका मोठ्या सभागृहात श्री तुकाराम महाराज व त्यांचे साथीदार, लोहगावीचे ब्राह्मण असे एका बाजूला व ते दोघे संन्याशी आणि त्याचे पाठीराखे दुसऱ्या बाजूला असे जमले. दादूजी एका उच्चासनावर बसला होता. त्याने इशारा करताच श्री तुकाराम महाराजांनी पूर्व पक्ष मांडण्यास आरंभ केला.
टाळ मृदंगाच्या नादात गळ्यात विना घातलेले तुकोबा म्हणाले, हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. पुन्हा ते पुढे म्हणाले, वेद जया गाती आम्हा तयाची संगती, नाम धरियेले कंठी अवघा साठविला पोटी. ओंकाराचे बीज हाती आमुचे ते निज, तुका म्हणे बहु मोठे अनुरेणू या धाकुटे. या दोन अभंगांच्या आधारे त्यांनी असे प्रतिपादन केले की कलीमध्ये आचार धर्माचा लोप झाल्यामुळे दयाळू परमात्म्याने आपल्या नावाचा अभिमान घेतला आहे. जात पात वर्ण गोत्र विद्या रूप यांचा गर्व न धरता जो कुणी त्याला जीवाभावाने हाक मारतो त्याचा तो उद्धार करतो. मग ती हाक प्रपंचाच्या अडचणीमुळे सकाम हेतूने मारा किंवा निष्काम हेतूने मारा. जे जे नजरेला साकार दिसते ते ते नाशिवंतच आहे. काळ हा प्राण्याला गिळण्याकरिता टपलेला जणू काही बोका आहे. आयुष्याचा क्षणाचाही भरवसा नाही. 4 वेद 6 शास्त्रे 21 पुराणे यांचा अभ्यास करायला तर 100 जन्मही पुरणार नाहीत. म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनवितो की नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी हेची एक. देवाची चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. असे तुकोबांचे निरूपण चालले होते. श्रोते देहभान विसरून अगदी रंगून गेले होते. त्यांच्या मुखावर मोठे दिव्य तेज पसरले होते. टाळ व चिपळ्यांचा किनकिनाट होत होता. तेवढ्यात अकस्मात ते दोघे संन्याशी जागेवरून उठले आणि पुढे येऊन श्री तुकाराम महाराजांच्या समोर वारंवार लोटांगण घालू लागले. दादूजी म्हणाला, अहो स्वामी, तुम्ही असे काय करता? अजून पूर्वपक्ष संपावयाचा आहे आणि श्री तुकाराम महाराज लोटांगणी जाता? हे तुम्ही काय मांडले आहे? नीट काय ते सांगा. तेव्हा ते दोघे बोलू लागले की अहो काय सांगावे, पूर्व पक्ष चालू असताना एकाएकी या श्री तुकाराम महाराजांच्या जागी मोठा तेजाचा लोळ उभा राहिला व त्या ठिकाणी प्रत्यक्ष शंख चक्र गदा पद्म घेतलेला विष्णू आम्ही आज जागेपणी पाहिला. त्यावर दादूजी म्हणाले की तुम्ही त्याची बाजू ऐकून न घेता मजपाशी दुष्टबुद्धीने तक्रार केली, यास्तव तुम्हास आता शिक्षा भोगावीच लागेल. मग त्यांनी शिपायांना हुकूम केला की या दोघांची वस्त्रे काढून लंगोटी द्या, दाढी मिशा भादरून डोईवर केसांचे 5 पाट काढा आणि यांची नगरभर गाढवावरून धिंड काढा. हा हुकूम ऐकताच ते दोघे केविलवाण्या तोंडाने सर्वांकडे टकामका पाहू लागले. पण हा दादूजी मोठा न्यायनिष्ठुर असल्यामुळे शिक्षेची अंमलबजावणी करणारच हे सर्वच जाणत होते. तेव्हा तुकोबांनी त्याला दया दाखविण्याची विनंती केली. दादूजीने ती मान्य करून त्या दोघांना सोडून दिले. धन्यवाद.